सो लेट्स सी फ्रेंड्स, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सोबतच तसंही आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना किंवा कोणत्याही एखाद्या प्रकल्पाला किंवा कोणत्याही प्रोजेक्टला सुरुवात करताना हा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतो. आता या एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये काय आहे की हा एक अपडेट झालेला ऍक्ट आहे किंवा या आधीचा जो काही एक पार्ट होता तो थोडा अपडेटेड नव्हता, ज्यामध्ये काही पार्ट आता अपडेट करण्यात आला, स्पेशली ऑफेन्सेसच्या रिगार्डिंग, की जो काही ऑफेन्सेसचा सेक्शन नंबर 16 होता तो आता 15ABC मध्ये आणून त्यांनी सोडलाय. त्यामुळे काय की यामध्ये काही चेंजेस थोडेफार झालेले आहे, जसं की सेक्शन नंबर 10A पण आलाय, त्यानंतर 14 मध्ये पण काही थोडेफार एक दोन चेंजेस केल्या गेले आहे, किंवा अपील करण्यासाठी एक एन्व्हायरमेंट ट्रिब्युनल त्यांनी इथे येतोय. ह्या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर केस मध्ये बघायला मिळतात. ओके, सो लेट्स सी, या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये जे काही चेंजेस किंवा अपडेशनचा जो पार्ट झालेला आहे तो आपण आता या लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहे किंवा कव्हर करणार आहोत. यासोबतच खरं तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टची गरज का पडली, तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आपल्याला एक खूप मोठा एक भयानक झटका बसला होता, जो की भोपाल गॅस ट्रॅजेडीच्या नावाने, जो की 2 आणि 3 डिसेंबरला 1984 मध्ये झालेला होता. या केसमध्ये तुम्हालाही माहिती आहे की यावर एक छोटी एक वेब सिरीज सुद्धा येऊन गेलेली आहे, बरोबर आहे. ह्या भोपाल गॅस ट्रॅजेडी पासून खरं तर तो ऍक्ट याच्या यादीच यायला पाहिजे होता. जर का कदाचित हा ऍक्ट त्या आधी आला असता आणि तशा पद्धतीने जर का त्याचं त्या कंपनीचं इन्स्पेक्शन झालं असतं तर कदाचित ती वेळ भोपालमध्ये आली नसती किंवा तशा पद्धतीची एक ट्रॅजेडी जी होती ती झाली नसती कदाचित. ओके, पण यामध्ये काय झालंय की काही चुका ज्या झाल्या आहेत त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती भोपाल ट्रॅजेडी होऊन गेली आणि त्यानंतर मग काय तो आपल्या सर्वांना जाग आला की बाबा रे आत्ता तरी कुठेतरी अशा पद्धतीचा एक ऍक्ट असायला पाहिजे, आणि मग त्या कंडिशनवर तो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट इंडियामध्ये 1986 मध्ये लागू करण्यात आला. पण खरं तर अशा पद्धतीचा ऍक्टची घोषणा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जी काही युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स झाली होती स्टॉकहोम मध्ये, जी की 1972 ला झाली होती मित्रांनो, त्यामध्येच खरं तर अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंटच्या इम्प्रूव्हमेंट संदर्भात किंवा ह्युमन एन्व्हायरमेंटल इश्यूज संदर्भात जे काही ऑफिशियल अनाउन्समेंट होती ती होऊन गेली होती. पण काही कारणास्तव किंवा काय त्यावेळेचे इश्यू होते त्यामुळे आपल्या इंडियामध्ये तशा पद्धतीचा ऍक्ट चालू करण्यात आला नव्हता किंवा लागू करण्यात आला नव्हता. पण ज्या वेळेला त्या भोपाल ट्रॅजेडीची एक घटना घडली त्यानंतर सरकारला पण जाग आला आणि सरकारने तशा पद्धतीचा ऍक्ट वर काम करायला सुरुवात केली आणि 1986 च्या अंतर्गत तो ऍक्ट लागू सुद्धा करण्यात आला होता. ओके, खरं तर याची एन्व्हायरमेंटल हिस्ट्री काय जर का बघायचं गेलं तर हा जो ऍक्ट आहे हा जी काही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड इश्यूज असतील किंवा कोणत्याही एखाद्या प्रोजेक्टमध्ये कुठे किती लिमिट असायला पाहिजे किंवा स्टँडर्ड इमिशन्स किती असायला पाहिजे किंवा काही कोणत्याही हजार्डस मटेरियल यूज कसे करायचे किंवा इन्स्पेक्शन कसं करायचं, इन्स्पेक्शन करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचे नियम तुम्हाला लागू असतील, यासोबतच लॅबोरेटरी ज्या असतात जिथे तशा पद्धतीचे सॅम्पल चेक केले जातात त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स कसे असायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी या ऍक्टच्या अंतर्गत लागू केल्या आहेत. ओके, ज्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जर का विचार केला, जसं मी तुम्हाला सांगितलं की युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट हेल्ड ॲट स्टॉकहोम इन जून 1972 मध्ये. ओके, तशा पद्धतीने युनायटेड नेशन्स स्टॉकहोम मध्ये एक कॉन्फरन्स झाली होती, त्यामध्येच अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीजवर काम करण्यासाठी सांगितलं होतं, जे की खूप महत्वाचं ठरणार होतं किंवा ते आत्ताच्या काळात अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. अशा पद्धतीचा ऍक्ट असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून जो काही वातावरणाचा ह्रास होत चाललाय किंवा एन्व्हायरमेंटवर जे काही ऍडव्हर्स इफेक्ट होत आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे. यासाठी अशा पद्धतीच्या ऍक्टची खरं तर गरज होतीच. ओके, आणि त्याच बेसिसवर आपण हा ऍक्ट वर्कआउट करत असतो. ओके, and whereas it is considered necessary
further to implement the decision aforesaid in so far as they related to the protection and improvement of environment and the prevention of hazards to human beings, other living creatures, plants and properties, be it enacted by the parliament in the 37th year of the Republic of India. आणि त्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीचा 86 मध्ये हा ऍक्ट बघायला मिळाला, जो की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून लागू करण्यात आला. याच्या शॉर्ट टायटल विषयी जर का बोलायचं गेलं तर आपण याला एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 म्हणतो, पण दुसऱ्याच भाषेत याला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट म्हणतो 1986, जो की पूर्ण भारतासाठी लागू आहे. कुठेही एक्सक्लुजन नाही किंवा कुठेही एक्झम्पशन नाही. सगळ्याच पद्धतीच्या प्रोजेक्ट्सला, कामाला, स्टेट्सला हा ऍक्ट लागू करण्यात आला आणि त्या बेसिसवर हे काम केलं जातं. ओके, हा ऍक्ट तेव्हा फोर्समध्ये आला जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने तशा पद्धतीचं नोटिफिकेशन ऑफिशियल गॅझेट थ्रू पब्लिश केलं आणि त्यांनी दिलेल्या डेट्स नुसार हा ऍक्ट लागू करण्यात आला होता. क्लिअर. यानंतर जर का चॅप्टर 1 त्याचा बघायचा झाला मित्रांनो, तर चॅप्टर 1 मध्ये जो काही प्रिलिमिनरी पार्ट आहे, ज्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला डेफिनेशन्स बघतो. डेफिनेशन्स मध्ये काय आहे तर एक लक्षात ठेवायचं बघा, पुन्हा अजून एकदा खूप व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की 2022 चा जर तुम्ही पेपर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन या ऍक्ट वरचे बघायला मिळेल. म्हणजे हा ऍक्ट तेवढा सिंपल पण घ्यायचा नाहीये की बाबा छोटासा पार्ट आहे, स्किप केला चालेल, सोडून दिला चालेल, नाही. म्हणजे माझं तरी मला असं वाटत होतं की 2022 ला यावर फक्त आणि फक्त 2 क्वेश्चन विचारतील, पण जर विचार केला तर यावर 2022 मध्ये 4 आणि 2018 मध्ये 3 क्वेश्चन विचारल्या गेलेले होते. ओके, बघा काल कोणते कोणते होते ते पण मी तुम्हाला क्लिअर दाखवून देतो. तशा पद्धतीचे किती क्वेश्चन विचारले गेले होते तर मित्रांनो, एक होता क्वेश्चन नंबर 51, जो की हा होता द नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT recently on September 22 direct the state of Maharashtra to pay 12,000 crore as an environmental compensation for improvement management of. हा एक क्वेश्चन होता. 52 मध्ये तुम्हाला एक CRZ वरचा क्वेश्चन बघायला मिळाला होता, जो की कोण्या ऍक्टच्या अंतर्गत येतो विचारलंय. त्यानंतर अकॉर्डिंग टू द CRZ नोटिफिकेशन 19 द एन्व्हायरमेंटली मोस्ट क्रिटिकल कोणत्या ह्याच्यात असतं. त्यानंतर सेक्शन 16 ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 डील्स विथ, हे विचारलं होतं मित्रांनो 2022 ला. ओके, म्हणजेच बघा क्वेश्चन नंबर 51, 52, 53 आणि 59 हे 4ही क्वेश्चन विचारले होते 2022च्या पेपरला. त्यानंतर 2018चा जर का पेपर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला हा 57 नंबरचा पहिला क्वेश्चन, 91 चा सेकंड क्वेश्चन आणि 93 चा थर्ड क्वेश्चन, असे 3 क्वेश्चन तुम्हाला त्यावेळेला सुद्धा विचारले होते. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इझिली घेऊन चालणार नाही किंवा लेट गो करू शकत नाही किंवा स्किप करू शकत नाही. खूप महत्वाचा पार्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याही पेपरला साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन येणे अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही 4 ते 6 मार्क्ससाठी या पर्टिक्युलर टॉपिकला प्रिपेअर करणार आहात, म्हणून तुम्ही कुठेही याला लेट गो करू शकत नाही. क्लिअर. यासोबत जो आपण पहिला पार्ट बघत होतो डेफिनेशन्स, कदाचित याच्यावर सुद्धा एखादा क्वेश्चन जर का आला तर तुम्हाला यावर सुद्धा प्रॉपरली मार्क्स मिळायला पाहिजे. त्यामुळे डेफिनेशन्स मी याच्याच डेफिनेशन नाही सांगत, प्रत्येकच ऍक्टच्या डेफिनेशन्स ह्या व्यवस्थित करायला पाहिजे. कारण काय की डेफिनेशन्सवर क्वेश्चन अपेक्षित असतो. त्यामुळे जर का तुम्हाला ATP 2024-25 मध्ये प्रॉपर स्टँड घ्यायचा असेल, स्टँड करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करणं महत्वाच्या आहेत. ओके, नाव एन्व्हायरमेंट म्हणजे खरं तर काय आहे रे, तर एन्व्हायरमेंट काय विच इज इन्क्लूड्स वॉटर, एअर, लँड अँड देअर इंटर रिलेशनशिप्स. ओके, काय असतं की या सगळ्याच गोष्टीमध्ये आपण जर का बघितलं एन्व्हायरमेंटच्या केसमध्ये तर वॉटर आहे, एअर आहे, लँड आहे अँड इंटर रिलेशनशिप विच एक्झिस्ट अमॉंग अँड बिटवीन वॉटर, एअर अँड लँड अँड ह्युमन बिगिंग्स, other living creatures, plant, microorganism and properties. Okay, this is nothing but the environment. यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो. एन्व्हायरमेंट पोल्युटंट म्हणजे काय रे, एन्व्हायरमेंट पोल्युटंट म्हणजे काय, एनी सॉलिड, लिक्विड और गॅसियस सबस्टन्स प्रेझेंट इन such a concentration as may be or tend to be injurious to environment, हे it is nothing but the environment pollutant.
म्हणजेच काय, जे सॉलिड आहे, लिक्विड आहे किंवा गॅस सबस्टेन्सेस आहे जे की वातावरणात मिसळल्या जाते किंवा तशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि जे की बाकी गोष्टीसाठी अफेक्टेड असू शकतात, त्याला आपण काय बोलतो, एन्व्हायरमेंटल पोल्युटंट. थर्ड, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय, मीन्स द प्रेझेन्स इन द एन्व्हायरमेंट एनी एन्व्हायरमेंटल पोल्युटंट. जे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट हे प्रेझेन्स असतील हवेच्या किंवा वातावरणाच्या केसमध्ये त्यालाच आपण पोल्युशन असं म्हणतो. आणि हजार्डस सबस्टन्सेस म्हणजे काय, हजार्डस सबस्टन्स मीन्स एनी सबस्टन्सेस और अ प्रिपरेशन विच बाय द रिझन of its chemical or physiochemical properties or handling is liable to cause harm to human beings, other living creatures, plant, microorganism, property or the environment. ज्या पर्टिक्युलर सबस्टन्सेस मुळे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट बघायला मिळतात ह्युमन बिईंग्सवर, प्लांट्स आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, या सगळ्या गोष्टीवर जे काही तुम्हाला अफेक्ट बघायला मिळतात जस्ट बिकॉज ऑफ द हजार्डस सबस्टन्सेस. क्लिअर. ह्या 4 डेफिनेशन्स आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहे, लक्षात ठेवा, व्यवस्थित माहिती करून घ्या. स्पेशली इथे सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा आपण इफेक्ट असतो हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि हजार्डस मटेरियलला कसं हँडल करायचं हे आपण पुढे चालून या ऍक्ट मध्ये बघणारच आहोत, किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय असतं, कसं असतं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. क्लिअर. चला, काही इश्यू असेल तर सांगा. डेफिनेशन सिंपल होत्या म्हणून काही एक्सप्लेन केल्या नाही, किंवा तुम्हाला ह्या डेफिनेशन्स डे टू डे लाईफ मध्ये आपल्या गेलेल्या आहे, त्यामुळे फार जास्त यावर काय फोकस करत नाही, कारण बाकीचा जो पुढचा पार्ट आहे त्यावर आपल्याला भरपूर स्टडी करायचा आहे. चला सांगा पटकन. ओके, चलो नेक्स्ट. ठीक आहे. चला, चॅप्टर 2 काय सांगतो मित्रांनो, प्रॉपर लक्ष द्या. चॅप्टर 2 काय सांगतो, जनरल पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट्स. ऑब्व्हियसली तुम्हाला माहित आहे की हा ऍक्ट जो आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आपण बघतो, आणि या केसमध्ये त्याचे जनरल पॉवर्स काय काय आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. क्लिअर. सो पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू टेक मेजर्स टू प्रोटेक्ट अँड एन्व्हायरमेंट टू अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट. खरं तर हा जो सेक्शन आहे हा रिलेटेड आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्या पद्धतीने काम करू शकतं, किंवा कोणत्या पद्धतीच्या अटी, रिस्ट्रिक्शन, नियम टाकू शकते, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी नॅशनल लेवलवर, स्टेट लेवलवर परफॉर्म करू शकते, जेणेकरून एन्व्हायरमेंटमध्ये जो काही पोल्युशन आहे ते कमी करता येईल, नियंत्रित करता येईल, थांबवता येईल. या सर्व गोष्टीसाठी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक खूप महत्वाचा रोल यामध्ये प्ले केला जातो, किंवा तशा पद्धतीने खूप महत्वाचं काम सेंट्रल गव्हर्नमेंट या ऍक्टच्या अंतर्गत करत असते. ओके. सो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचे ब्रॉड म्हणजेच काय सर्व पद्धतीचे अधिकार आहे, किंवा तशा पद्धतीची सर्व पद्धतीची एक ऑथॉरिटी त्यांच्याकडे आहे की एन्व्हायरमेंटला इम्प्रूव्ह करण्यासाठी, पोल्युशन थांबवण्यासाठी किंवा पोल्युशनला नियंत्रित आणण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या ऍक्शन्स किंवा तशा पद्धतीचे रूल्स, रेग्युलेशन्स किंवा एका पद्धतीने रिस्ट्रिक्शन्स घालण्याचे अधिकार हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. सेंट्रल गव्हर्नमेंट या केसमध्ये आयदर स्टेट गव्हर्नमेंट किंवा एखादी ऑथॉरिटी और द ऑर्गनायझेशन सोबत टायअप करून किंवा त्यांच्यासोबत कन्सल्ट करून अशा पद्धतीचे डिसिजन घेऊ शकतं, किंवा त्या केसमध्ये जर का त्यांना वाटत असेल तर ते स्वतःच्या लेवलवर सुद्धा त्या पद्धतीचे रिस्ट्रिक्शन, रेग्युलेशन्स, रूल्स तयार करू शकते. ओके. सेंट्रल गव्हर्नमेंट मोस्टली अशा केसमध्ये कोऑर्डिनेट करतात स्टेट गव्हर्नमेंट सोबत किंवा बाकी अदर ऑथॉरिटीज सोबत, ज्या की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या रिलेटेड आहे किंवा ज्या एन्व्हायरमेंट पोल्युशनवर काम करत आहेत, त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा एक कोऑर्डिनेशन करून एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टला प्रॉपर त्या एरियामध्ये इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतं, जेणेकरून तिथे होणारं पोल्युशन हे कुठेतरी नियंत्रित होतील किंवा थांबवल्या जाऊ शकतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याला इम्प्रूव्ह केल्या जाऊ शकतं.
म्हणजे आताच्या केसमध्ये जर का बघितलं तर दिवाळी किंवा बाकी सणावारांच्या वेळेला आपल्याला भरपूरदा बघायला मिळतं की दिल्ली म्हणजे न्यूजवर नेहमी चालू असतं, दिल्लीची हवा खालवली, मुंबईचं प्रदूषण प्रमाण वाढलंय किंवा एक जो काही स्टँडर्ड लिमिट घालून दिला होता त्याच्या वर गेलाय. मग दिल्लीच्या सरकारने ऑड इव्हन कार सिस्टम आणली होती. मग ह्या अशा पद्धतीचे जे काही रिस्ट्रिक्शन्स आहे हे घातल्या जाऊ शकतात किंवा तशा पद्धतीचे अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. ओके, स्टेट गव्हर्नमेंट विथ द कोऑर्डिनेशन विथ सेंट्रल गव्हर्नमेंट तशा पद्धतीच्या अटी शर्ती ठेवू शकते. मग या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट नॉर्मली काय काय करतं रे बघा. सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन प्लॅन अँड इम्प्लिमेंटेशन द नॅशनल वाईड प्रिव्हेंट अँड रिड्यूस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन, की राष्ट्रीय पातळीवर तशा पद्धतीचे काही प्रोग्राम्स किंवा काही काय म्हणू शकतो त्याला अवेअरनेस प्रोव्हाइड करेल जेणेकरून प्रदूषणाला कुठेतरी आळा बसेल किंवा प्रदूषण थांबवण्याचं काम तिथे केल्या जाऊ शकतं. सेकंड, द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन ले डाऊन द स्टँडर्ड्स, म्हणजेच काय सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकतं की प्रत्येक गोष्टीची काही लिमिट्स काही स्टँडर्ड्स घालून देऊ शकतं की बाबा रे यापेक्षा जर का वर गेले तर तुम्ही त्या नियमाचं उल्लंघन करतायत असं दाखवल्या जाईल. म्हणजेच काय एखाद्या पर्टिक्युलर लिमिट पर्यंत तुम्ही एखादा गॅस डिस्चार्ज करू शकता, इमिशन करू शकता, नॉईज आहे तर वाढवू शकता किंवा लँड्स असू दे, वॉटर असू दे, एअर असू दे, यामध्ये पोल्युटंट तयार करण्यासाठी जी लिमिट्स आहे किंवा स्टँडर्ड्स आहे ते ठरवण्याचे अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला असते. त्याच्या वर गेलं की त्याचं उल्लंघन होईल आणि त्या केसमध्ये त्याला पेनॉल्टी सुद्धा बसू शकते किंवा तो गुन्हेगार ठरू शकतो. क्लिअर. पुढे गव्हर्नमेंट ज्या केसमध्ये काही स्टँडर्ड्स घालून देते, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की काही इमिशन्स होण्याचे जे काही केसेस आहेत किंवा जिथनं काही डिस्चार्ज होतो पोल्युटंट्स जे की पाण्यात मिसळले जातात, हवेत मिसळले जातात, त्याचे स्टँडर्ड्स घालून देण्याचा सर्व अधिकार जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. ते प्रत्येकच केसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टँडर्ड्सवर काम करू शकतात आणि तशा पद्धतीने ते स्टँडर्ड्स घालून देऊ शकतात. क्लिअर. इट कॅन रिस्ट्रिक्ट टू रेग्युलेट द इंडस्ट्रियल ऑपरेशन इन स्पेसिफिक एरियाज टू प्रिव्हेंट द एन्व्हायरमेंटल डॅमेजेस. बरेचदा असं केलं जाऊ शकतं की काही केसेसमध्ये कंपनीजला तिथे रिस्ट्रिक्शन दिलं जातं, एन्व्हायरमेंटल डॅमेज नको व्हायला या कारणामुळे बरेचदा अशा रिस्ट्रिक्शन्स किंवा रूल रेग्युलेशन्स घालून दिले जातात जेणेकरून एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन केल्या जाऊ शकतं. नेक्स्ट, द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन ले डाऊन प्रोसिजर टू प्रिव्हेंट accident that might be lead environmental pollutions and provide the measures of dealing with the accidents when they occur. बरेचदा असं होतं की तुम्हाला माहित आहे की एन्व्हायरमेंट काय करतं सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल की एक प्रोसिजर किंवा एक नियमावली तयार करून देतं की कोणत्याही केसमध्ये ऍक्सिडेंट कसा थांबवला जाऊ शकतो किंवा एखादा पोल्युशनशी रिलेटेड होणारा जो ऍक्सिडेंट आहे, जसे की भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी झाली होती, ही जर का प्रॉपर नियमावली असती किंवा तिथली हजार्डस सबस्टन्स वापरण्यासाठीची जर का प्रोसिजर असती किंवा त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर का तिथे एखादी नियमावली तयार केली तर कदाचित त्याला थोड्या प्रमाणात थांबवता आलं असतं किंवा पूर्ण प्रमाणात थांबवता आलं असतं, पण तसं झालं नाही. इव्हन दो सेकंड कंडिशन आहे की जर का अशा पद्धतीचा ऍक्सिडेंट होत असेल तर त्याला कशा पद्धतीत हँडल करायचं किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये त्याला रेग्युलेट करायचं याची सुद्धा नियमावली करून देण्याचे काम सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. म्हणजे एकतर ऍक्सिडेंट होण्याच्या आधी किंवा इन केस ऍक्सिडेंट होत असेल तशा पद्धतीचा तर त्याला कोणत्या नियमावलीच्या अंतर्गत हँडल करायचं किंवा त्यासाठी कोणती प्रोसिजर असू शकते हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. इट कॅन ले डाऊन द प्रोसिजर फॉर हँडलिंग द हजार्डस सबस्टन्सेस. मी आताच बोललोय की हजार्डस जेवढी सबस्टन्सेस आहे त्याला हँडल करण्याची सुद्धा एक मेथड असेल किंवा एक प्रॉपर रॅन्डम प्रोसेस आहे ज्या अंतर्गत सगळे हजार्डस सबस्टन्सेस हे तुम्ही प्रॉपर पद्धतीने हँडल करू शकता. म्हणजेच काय हे सगळे जे काही हजार्डस मटेरियल ज्यापासून ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे हे जर का प्रॉपर पद्धतीत हँडल केले किंवा व्यवस्थित पद्धतीत त्याला तुम्ही जर का युटिलाइज केलं तर कदाचित होणारा जो काही धोका आहे तो तुम्ही टाळू शकता, काही प्रमाणात तरी का होईना तो तुम्ही टाळू शकता. इट हॅज अ पॉवर टू एक्झामाइन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मटेरियल and substances that may cause the environmental pollution. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा त्यांनी नेमून दिलेला अधिकारी किंवा ऑथॉरिटीकडे तशा पद्धतीचे अधिकार असते जेणेकरून ते कोणत्याही कंपनीला, इन्चार्जला
कारखान्याला तशा पद्धतीने इन्स्पेक्शनसाठी थांबवू शकते, इन्स्पेक्शन घेऊ शकते कोणत्याही मटेरियलचं, इक्विपमेंटचं, प्रोसिजरचं, आणि त्यानंतर जर का ते तशा पद्धतीने आढळून आले तर लॅबोरेटरी रिपोर्ट जर का त्या पद्धतीचे आले तर त्याच्यावर तशा पद्धतीची पेनॉल्टी सुद्धा ठेवले जाऊ शकते. द गव्हर्नमेंट कॅन स्पॉन्सर अँड कॅरी आउट रिसर्च इन्व्हेस्टिगेशन रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट पोल्युशन. अशाच पद्धतीने गव्हर्नमेंट काय करेल की नंबर ऑफ केसमध्ये स्पॉन्सर करतं की बाबा रे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन येऊ शकतात किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन थांबवण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी, कमी करण्यासाठी काय काय प्रोसिजर असू शकते यावर कंटिन्यू रिसर्च चालू ठेवल्या जात असतो. नेक्स्ट, द गव्हर्नमेंट कॅन इन्स्पेक्ट द प्रिमायसेस, प्लांट्स, मटेरियल अँड द इश्यू डायरेक्शन्स रिलेव्हंट ऑथॉरिटीज टू प्रिव्हेंट द पोल्युशन. आताच आपण बोललोय की गव्हर्नमेंटकडे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तशा पद्धतीचे अधिकार आहे जेणेकरून ते कोणत्याही प्रिमायसेसला भेट देऊ शकतात किंवा इन्स्पेक्शन करू शकतात. कोणताही प्लांट्स, प्रिमायसेस, डॉक्युमेंट्स, मटेरियल सगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करू शकतात आणि त्या अंतर्गत तशा पद्धतीने ऍक्शन सुद्धा घेऊ शकतात. गव्हर्नमेंट कॅन इस्टॅब्लिश ऑर रिकॉग्नाइज लॅबोरेटरीज अँड इन्स्टिट्यूट टू सपोर्ट द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऑर पोल्युशन कंट्रोल. जेवढ्या काही लॅबोरेटरीज आहे एकतर आहे त्या केसमध्ये किंवा नवीन तशा पद्धतीने तयार करण्याचे ऑफिशियल गॅझेट थ्रू नोटिफिकेशन देऊ शकतं किंवा ज्या सध्याच्या अस्तित्वात आहे त्याला गव्हर्नमेंटचं मानांकन द्या किंवा नामांकन द्या जेणेकरून त्या गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशनच्या अंतर्गत काम करतील. अशा पद्धतीचा पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतो. यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कोणत्याही कंडिशनमध्ये पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी, थांबवण्यासाठी कोणतीही गाईडलाईन, नियमावली ज्याला बोलतो किंवा मॅन्युअल्स तयार करून ते सर्क्युलेट करण्याचा अधिकार आहे. तशा पद्धतीने त्या रिस्पेक्टिव्ह कंडिशनला ते फॉलो करावं लागेल. या सर्वाचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो. ओके, याच केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला जर का वाटत असेल की एखाद्या केसमध्ये नवीन ऑथॉरिटी किंवा एखादी नवीन ऑर्गनायझेशन तयार करायची असेल जी की एन्व्हायरमेंट पोल्युशन थांबवण्यासाठी त्याची गरज आहे तर तशा पद्धतीचा पॉवर सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल. सेंट्रल गव्हर्नमेंट त्या केसमध्ये कोणत्याही एखाद्या इंडस्ट्रीला किंवा कोणत्याही एखाद्या प्रिमायसेसला कंट्रोल करू शकतं आणि त्यासाठी जर का गव्हर्नमेंटला गरज पडत असेल तर कोणत्याही ऑथॉरिटीला तयार केलं जाऊ शकतं. जस्ट टू रिगार्डिंग द पोल्युशन केस. चला, सेक्शन नंबर 3 क्लिअर आहे का सांगा. यस ऑर नो, पटकन सांगा. ओके, गुड. चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट, सेक्शन नंबर 4 काय सांगतो. सेक्शन नंबर 4 सांगतो अपॉइंटमेंट ऑफ ऑफिसर अँड देअर पॉवर अँड फंक्शन. ओके, सो अपॉइंटमेंट ऑफ ऑफिसर, त्यांचे पॉवर काय आहे आणि त्यांचं फंक्शन्स काय आहे हे या आपल्या ऍक्ट मध्ये क्लिअर केलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कोणती, मी जसं तुम्हाला सांगितलं की ऑथॉरिटी अपॉइंट करू शकतो किंवा तशा पद्धतीने ऑफिशियल गॅझेट थ्रू ऑफिसर्स अपॉइंट करू शकतो आणि त्यांना तशा पद्धतीने डेझिग्नेट करू शकतो. जे ऑफिसर अपॉइंट केले जातात त्यांचं मेन काम आहे की प्रोटेक्शनच्या संदर्भात किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या संदर्भात काम करणं आणि त्या केसमध्ये त्यांना तशा पद्धतीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यांचे पॉवर, त्यांच्या ड्युटी हे ज्या काही असेल त्या त्यांना अलाइन करून दिल्या जातात किंवा तशा पद्धतीने त्यांना अपॉइंट केल्या जातात. या केसमध्ये जे काही ऑफिसर अपॉइंट केले जातात एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत जे काही ऑफिसर अपॉइंट केले जातात यामध्ये यांना सुपरवाइज करण्यासाठी किंवा यांना रिपोर्टिंग जे करावं लागेल हे सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटला करावं लागेल. कारण हे सर्व ऑफिसर्स, सुपरवायझर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्युरिडिक्शन मध्ये ऍड केले जातात आणि त्याच केसमध्ये यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा रिपोर्टिंग असेल
हे सेंट्रल गव्हर्नमेंटलाच त्यांना करावं लागेल. किंवा इन शॉर्ट सांगायचं झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंट या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांच्यावर वॉच ठेवू शकतो, ते त्यांच्या नियंत्रणात काम करू शकते आणि सर्व जे रिपोर्टिंग आहे ते ऑफिसर्स जे कोणी अपॉइंट केले असेल किंवा ऑथॉरिटी यांनी डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्टिंग करायचं असते. समजलंय का? खूप सिंपल आहे, काहीच नाही आहे यामध्ये. यस. चलो नेक्स्ट. सेक्शन नंबर 5, पॉवर टू गिव्ह द डिरेक्शन्स. बघा, इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही ऍक्टमध्ये काहीही जरी सांगितलं असेल, एन्व्हायरमेंटच्या संदर्भात कोणत्याही ऍक्टमध्ये काही सांगितलं असेल, पण या कलमाची किंवा या सेक्शनची प्रायोरिटी ही खूप महत्वाची असेल. या सेक्शनची प्रायोरिटी यासाठी महत्वाची आहे कारण काय की यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं असेल किंवा क्लिअर मेन्शन केलेलं आहे की कोणत्याही ऍक्टमध्ये काही असलं तर या सेक्शनला प्रायोरिटी असेल. जर का सेंट्रल गव्हर्नमेंटला कोणतीही चूक आढळून येत असेल किंवा पोल्युशनच्या रिलेटेड कोणताही इश्यू दिसत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्याही व्यक्तीला, ऑफिसरला, ऑथॉरिटीला, कोणत्याही कारखान्याला, प्रिमायसेसला, कंपनीला, जे कोणी असेल नसेल ते त्याला तशा पद्धतीने डायरेक्टिव्स फॉर्म करू शकतं किंवा त्यांना त्यांचा वापर थांबवायला सांगू शकतं. ओके, सो तशा पद्धतीचं जो काही इश्यूज आहे, जे काही कन्फ्युजन आहे ते क्लिअर होण्यापर्यंत कोणालाही त्याचा यूज किंवा प्रोडक्शन किंवा जे काय असेल नसेल ते थांबवण्याचे आदेश देऊ शकतात. म्हणजेच काय, एकतर पूर्णपणे तुम्ही बंद करा ती गोष्ट, अदरवाईज त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आणू शकतात किंवा त्याला रेग्युलेट करू शकता, अशा पद्धतीचे आदेश देऊ शकते. किंवा ज्या काही सेवा तिथे पुरवल्या जात आहेत, जसं की इलेक्ट्रिसिटी असू दे, पाणी असू दे किंवा अजून बाकीच्या गोष्टी आहे, त्या थांबवण्याचे अधिकार सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला असू शकते. मागच्या काही म्हणजे महिन्याआधी, नॉट वर्षाआधी बट महिन्याआधी मला वाटते सांगली कॉर्पोरेशनला त्या नदीच्या संदर्भात कितीतरी कोटीचा एक भूर्दंड भरायला सांगितला होता. ओके, तर जस्ट त्या पाण्याच्या संदर्भात त्यांनी जे काही सोडलेलं होतं, मला वाटतं सांगलीच आहे, त्या सांगलीच्या केसमध्ये पाण्यामध्ये जे काही डिस्चार्ज होता तो खूप जास्त होता आणि त्या केसमध्ये जे पोल्युशन आहे ते थांबवण्यासाठी तशा पद्धतीने त्यांना डायरेक्टिव्ह सुद्धा देण्यात आले होते. क्लिअर? सो अशा पद्धतीने एकतर त्या व्यक्तीला म्हणा, ऑफिसरला म्हणा किंवा ऑथॉरिटीला म्हणा त्या पर्टिक्युलर केसमध्ये थांबवण्याचे निर्देश देऊ शकतात किंवा जे प्रोटेक्शनच्या ऍक्टनुसार जे काही त्यांना आदेश दिले जाऊ शकतात ते आदेश देण्याचा अधिकार या पर्टिक्युलर सेक्शनच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल. सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट सोबत कोऑर्डिनेट करून तशा पद्धतीचे आदेश देऊ शकतात. मग ते कोणी व्यक्तीला असू शकते, ऑफिसरला असू शकते, कंपनीला असू शकते, ऑथॉरिटीला असू शकते. ओके, आणि तशा पद्धतीचे आदेश देऊन एन्व्हायरमेंटला जो काही धोका होणार आहे तो थांबवला जाऊ शकतो. क्लिअर? येस ऑर नो सांगा. सेक्शन 5 क्लिअर आहे का? ओके, नेक्स्ट इज नथिंग बट द 5A. 5A हा एक नवीन पार्ट यामध्ये ऍड झाला होता. अशा पद्धतीने अपील करण्याचं प्रोव्हिजन्स आधी नव्हतं. तर यामध्ये काय की इम्पॉर्टंट आहे, बरं कदाचित नवीन आहे म्हणून कदाचित याच्या पद्धतीचा एखादा तुम्हाला क्वेश्चन सुद्धा बघायला मिळेल की सेक्शन नंबर 5A च्या अंतर्गत जर का कुणावर रिस्ट्रिक्शन्स आणले गेले असतील, जर का काही बंधन टाकले गेलेत किंवा काही गोष्टी थांबवण्यासाठी सांगू दिल्या, काही रेग्युलेशन्स त्यांना फॉर्म करायला लावले किंवा पूर्णपणे बंद जर का केलं असेल आणि त्या आदेशामुळे जर का कुणी नाराज होत असेल किंवा कुणाचं नुकसान होत असेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला, त्या ऑफिसरला, त्या ऑथॉरिटीला किंवा त्या कंपनीला अपील करण्याची सुद्धा तशा पद्धतीने इथे मुभा दिली आहे.
मग ते अपील करताना कुणालाकडे करेल तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे करेल. ओके, सो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट जो की 2010 अंतर्गत फॉर्म झालेला आहे, या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे कोणताही एखादा व्यक्ती, ऑथॉरिटी, ऑफिसर कुणीही तशा पद्धतीने अपील मागू शकतं आणि या अंतर्गत किंवा या ऍक्टच्या अंतर्गत जो निर्णय घेतला जाईल तो फायनल असेल सगळ्यांसाठी. यामध्ये कुठेही तुम्हाला अपील करता येणार नाही पुढे. म्हणजेच काय, हीच अपील एक फायनल असेल. याआधी असा म्हणजे सेक्शन नंबर 5A च्या अंडरमध्ये 5A नव्हता, जो की आता पुटअप करण्यात आलाय, ज्यामध्ये अपील टू नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे आपण अपील करू शकतो. म्हणजेच काय, सेक्शन नंबर 5A च्या अंतर्गत जर का कोणी नाराज होत असेल किंवा काय कोणावर बंधन येत असेल, प्रोसिजर थांबवण्यात येत असेल, तर त्या केसमध्ये कुणीही एक व्यक्ती अपील करू शकतो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे. चला सांगा, क्लिअर आहे इथपर्यंत? यस ऑर नो?